तिथल्या मेन जे आहेत ट्रस्टीज, त्यांच्यापैकी किती जणांना अटक झाली आहे? ट्रस्टीज हे कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत? म्हणजे एकंदरीतच तुम्ही अक्षय शिंदेला मारण्यासाठी जो काही डोकं लावलंय, जे काही युक्त्या लढवल्या आहेत, त्या सगळ्या संशयास्पद आहेत. अशा गुन्ह्यातल्या आरोपींना किंबहुना व्यवस्थित सुरक्षित ठेवून संरक्षणात ठेवायला हवं, त्यांना सुरक्षित ठेवायला हवं. कारण त्यांच्याकडे काय माहिती आहे कोणालाच माहित नाही. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलिसांवर विश्वासच नाही लोकांचा. गाडीत तो आत्महत्या करतो का त्याला मारलं जातं? आता थिअरी येते की त्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या. आता माझ्याकडे तर माहिती अशी आहे की ज्या पोलिसांवर गोळ्या झाडला असं म्हटलं जातं ते दोघेही पोलीस अधिकारी, हवालदार कोण असतील ते चालत चालत शिवाजी हॉस्पिटलमध्ये गेले. राज्याचे गृहमंत्री असं म्हणतायत की हे स्वसंरक्षणासाठी केलेलं प्रकरण आहे. स्वसंरक्षणासाठी केलं असेल हरकत नाही. त्याच्या हातात रिव्हॉल्वर लागलं कसं? एका आरोपीच्या मागे 4 पोलीस असतात. तो काय गामा पेहलवान आहे काय 4 पोलिसांना बाजूला करून रिव्हॉल्वर खेचायला? हे सगळं संशयास्पद असं आहे की त्याला फाशी होणारच होती, व्हायलाच हवी होती. पण त्याच्यासाठी कायद्याचे काही रस्ते आहेत ना. मी रस्ते बंद करून त्याचं असं काहीतरी फिल्मी शूटआउट करता, एन्काउंटर करता, ह्याच्यातनं तुम्ही स्वतःच्या सरकारबद्दलच संशयास्पद परिस्थिती निर्माण केली. सगळं धुक्का जमवून घेतलं वरती, सगळे ढग झाले, जमा झाले संशयाचे. कारण का ह्याच्यात जे इन्व्हॉल्व्ह आहेत ते कोण आहेत, कुठल्या पक्षाशी संबंधित आहे, ही शाळा कुठल्या पक्षाशी संबंधित आहे, कंप्लेंट घ्यायला का उशीर झाली, ट्रस्टीजनी आधी पोलिसांना सांगायला आधी उशीर का केला, सीसीटीव्ही कॅमेरा गायब कसे झाले, हे प्रश्न विचारणार लोक. आता कायद्याच्या मार्गाने फास्ट कोर्ट, फास्ट ट्रॅक वगैरे करून करून त्याला फाशी देताच आली असती, काहीच त्याच्यात वावगं नव्हतं, झालंच असती. पण हे सगळं करून तुम्ही स्वतः संशयाच्या जाळ्यात ओढले गेलात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दबाव आणलात त्यांची कंप्लेंट घेऊ नका म्हणून. त्याच्यात तुम्ही त्या इन्स्पेक्टरची बदली करून टाकलीत. तिचा काही गुन्हा नाही. त्या भगिनीला जी बदली झाली तिच्यावर दबाव होता की गुन्हा घेऊ नका. मग गुन्हा घेतला, पण संचालकांना बाहेर ठेवलं. आता मेन संचालकांना काय बाहेर ठेवलं? आणि मग ही अधिकची माहिती बाहेर येऊ नये, हे सगळं जगाला कळूच नये काय झालं, मारून टाकलं. गाडीमध्ये एन्काउंटर होतो काय? कमीत कमी खोटं बोलायचं तर चांगलं तरी बोलायचं की त्यांनी गाडीतनं पळण्याचा प्रयत्न केला, उडी मारून पळत होता तेव्हा गोळी मारण्यात आली.